आणि या सर्व प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आक्रमकपणे मागणी होते। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडमधील हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार राज्यपालांचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन। बीड प्रकरणामध्ये मराठा वंजारी असा जातीपातीचा मुद्दाच नाही। हत्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजे छत्रपती यांची मागणी। इथं मराठा वंजारी हा विषय नाहीये, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। सर, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजीनामा दिलाच पाहिजे। सर, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजीनामा दिलाच पाहिजे। चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता? कुणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मुकाटच असल्याची जनभावना। शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं, शरद पवारांची मागणी। शरद पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल, शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी लिहिलेलं आहे त्याच्यात काही गांभीर्य असेल, कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा। मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध ही पहिली केस। गुंडगिरी सुरू होती, संतोष देशमुखांचा खून त्यांना पचवायचा होता, मनोज जरांगेंचा आरोप। तो खून दाबायचा होता, पचायचा होता। आतापर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेला नाही आणि यांच्या मनाविरुद्ध तो गुन्हा दाखल झाला, म्हणून यांची ती माझ्यावर जळजळे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेची पोलीस कोठडी वाढवली, तर हत्या प्रकरणामध्ये आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारची पोलीस कोठडी 18 जानेवारीपर्यंत वाढवली। मनोज जरांगेंवर अंबाजोगाईमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। परळी आणि केजनंतर आता अंबाजोगाईत देखील जरांगेंविरोधात गुन्हा दाखल। बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानं गुन्हा नोंद।